तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सध्या मी तुम्हाला कोऱ्यामधील विलेज लाईफ दाखवतो. कसले इकडे घरं वगैरे कसे आहेत काय नाही. ओके, तुम्हाला दाखवतो विलेज कसा आहे इथला. तुम्ही कंटिन्यू करा. सकाळी सध्याचे 7 वाजलेले आहेत. इथं देशी कोंबडे पण आहेत, तुम्हाला दाखवतो. आवाज कसा येतो बघा. हे जे आहे ना, सगळीकडे तर भाजीपाला वगैरे लावलेला आहे. इथं दिसतं तुम्हाला मिरच्या वगैरे, आणि जवळ तिथं कुत्रा वगैरे आहे. कोंबड्याचा आवाज येत असेल तुम्हाला. हे कुत्रा भुकत आहे इथे. कोंबड्याचा आवाज वगैरे येतो. इकडं हा डोंगर भाग आहे आणि सगळीकडे इथं असं थोडी थोडी शेती आहे. आणि हा आहे भात, राईस लावलेला आहे. हा शेतरस्ता आहे. शेतरस्ता किती क्लीन आणि नीट आहे. सिमेंटचा शेतरस्ता आहे. हा जो आहे हा राईस आहे, तांदूळ. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. बघू शकता तुम्ही, हा तांदूळ पूर्ण पाण्यामध्ये आहे सध्या. पाण्यामध्ये सध्या कुत्र बघते ती. आणि हा पूर्ण हा असा डोंगर, हिरवेगार डोंगर वगैरे आहे तिथं. संपूर्ण हा भात शेती आणि या प्रकारचं गवत वगैरे इथं आहे. मस्त सकाळचं वातावरण. इथले असे ओढे वगैरे आहेत, सिमेंटचा रस्ता. आणि हे वेगळंच काहीतरी दिसतंय मला. हे वेगळे फुलं आहेत, काय माहिती नाही काय वेगळंच. कशाची फुलं आहेत काय माहिती. फुलाची बाग आहे. तुम्हाला थोडंसं मी जाऊन दाखवतो. थोडेसे आहेत असे फुलाच्या बागा वगैरे आहेत तिथं. कशाची फुलं आहेत काय माहिती नाही, वेगळंच काहीतरी. आणि इथं असं हा एरिया, छोटी छोटी घरं वगैरे आहेत तिथं. म्हणजे रानामध्ये घरं वगैरे कसे असतात त्या टाईपचे. हा आहे शेवगा पण लावलेले आहेत वेगळं. ही पूर्ण बघू शकता, ही पूर्ण भात शेती आहे. आणि ही रानामधले छोटेसे घरं वगैरे आहेत. असं हे मस्तपैकी वातावरण आहे. बघू शकता किती जवळजवळ याची लागवड आहे. भात शेती दाखवतो तुम्हाला एकच मिनिट. बघू शकता पूर्ण हा असं हा भात शेती आहे. आणि पूर्ण पाणी आहे आतमध्ये. आणि असे इथले घरं वगैरे आहेत शेतातले नॉर्मल. पूर्ण हा डोंगर भाग आहे. डोंगर भाग आहे हा. पण इथले रस्ते वगैरे असे खतरनाक आहेत. मस्त आहेत रस्ते वगैरे. सगळे सिमेंट रोड आहेत आतमध्ये. कसं दिसते, खतरनाक आहे ना. तर पूर्ण हा एरिया डोंगराळ भाग आहे. डोंगराळ असे मोठे मोठे पर्वत आहेत तिथं. हे भात शेती मी हा 1 महिन्यामध्ये काढायला येईल. वरीन राईस. आणि पूर्ण आहे असा परिसर, गावासारखा आहे हा परिसर. हे ओपन जिम आहे. ओपन जिम करू शकतो. हे ट्रॅडिशनल टी हाऊस आहे. सकाळ सकाळ लोक इथे येतात. तुम्हाला मी अजून तिकडं पुढे दाखवतो काय स्टेटस आहे.
खतरनाक आहे. हिरवं हिरवगार मका लावलेली थोड्याशा जास्त नाही, फक्त थोड्याशा मका वगैरे लावलेल्या आहेत. तिकडे असे घरं वगैरे आहेत. इथून बघू शकता हा काढणीला आलेला आहे, काढण्यासाठी आलेला हा तांदूळ. असा हा एरिया खतरनाक आहे. चिमण्या वगैरे आहेत तिथं तुम्ही बघू शकता, छोट्या छोट्या. हो, इथं काटेरी गवत पण आहे. आपल्याकडे जसे रान गवत आहेत ना, तिथं पण आहेत बघा. पूर्ण हा इथं भोपळा वगैरे लावलेला आहे, पाणी फुल आहे. आणि मी एक इंटरेस्टिंग गोष्ट बघली इथं कोरियामध्ये, स्पीकर. पहिल्या वेळेस बघतो मी कोरियामध्ये हा स्पीकर लावलेला आहे इथं. मे बी काय अनाऊन्समेंट वगैरे असेल तर स्पीकरद्वारे अनाऊन्समेंट केली जाते का असली इमर्जन्सी वगैरे. तर हा पूर्ण जंगल परिसर आहे, पूर्ण हा पूर्ण हे जंगल आहे, टोटल पूर्ण जंगल आहे. राईट, बघू शकता असे छोटे छोटे घर आहेत, सिंगल. आणि हा सूर्योदय होत आहे, बघू शकता. पक्षी वगैरे मस्त सकाळ होत आहे. आणि सगळे इथं ओल्ड पर्सन राहते तिथं, शेती करतात ते. लोकसंख्या तर मला दिसत नसेल इथं, क्वचित लोक आहेत. असे हा गावाकडले घर आहेत, हे एकदम सिंपल. ही कशाची बाग आहे काय माहिती नाही, फळं वगैरे काय लागलेले पण नाहीत, फक्त फुलं आहेत. काय माहिती कशाचे झाड आहे ते, दिसते तर असं. असा हा परिसर मस्तपैकी. आणि इकडं असं सिटीचा परिसर दिसतो. राईट, दिसतो ना परिसर कसा आहे, व्यवस्थित. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला छोटासा विलेज टूर व्लॉग आपण इथंच समाप्त करतो आहोत. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.